श्री नवनाथ भक्तिसार। अलख निरंजन आदेश, अलख निरंजन आदेश। श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय हो। अध्याय 9। या अध्यायाची फलश्रुती 14 विद्या प्राप्त होतील, 64 कला हस्तगत होतील। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय 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 जगद्गुरुदारा, अवतार दीक्षा ज्ञानेश्वरा, अघटित माया अवतारधरा, भिंती वाहना गुरुराया, रेड्यांमुखी वेदोच्चार, करुणी तोषविले सकळ विप्र, फोडून भगवती भांडार, सकळ जना वाढिले ऐसा तू कवी महाराज, तरी मम कामनेचे धरुणी चोच, ग्रंथांते विपुल सुरस, वैखरी ते वदविका, मागील अध्यायी कथा सुरस, दिदली वाक मच्छिंद्रास, वर देवणी वातचक्रास, गमन करिता पै झाला, आणि श्रीरामाची झाली भेटी, तेने वर ओपुणी शेवटी, पाशुपतरायाची रामाचे पोटी, कामना संतुष्ट केली मच्छिंद्रे, असो आता येथुनी मच्छिंद्रनाथ, सप्तमोक्षपुऱ्या पाहुणी त्वरित, अयोध्या मयुथुरा अवंतिका यथार्थ, काशी काश्मीरी पाहिली, मिथुळा प्रयाग गया सुरस, तेथे नमणी विष्णुपदास, अन्य तीर्थे करुणी बंगाल देश, चंद्रागिरीच तो पावला, गावात करता भिक्षाटन, तो सर्वोपकारी दयाळू दिव्य ब्राह्मण, त्याचे दृष्टी पडता सदन, झाले स्मरण भस्मांचे, मनात म्हणे याचे सदनी, पुत्र मंत्र संजीवनी, वरदभस्मी सिद्ध करुणी, दिदली होती निश्चये, तरी ते साध्वी विप्रजाया, सरस्वती नामे होती जया, सर्वोपकारी दया द्विजभार्या, सुकृत होते तियेचे, तरी 12 वर्षे लोटल्या पाठी, पुन्हा मी येईन शेवटी, ऐसे वदोनी भस्मची मुठी, सरस्वती ते दिदली असेल, तरी त्या मायेचा शोध करून, पाहू तिचा वरदनंदन, ऐसे हृदय मच्छिंद्र आणून, सदना माझी प्रवेशला, उभा राहुणी विप्रांगणी, हे सरस्वती ऐसे पुकारी वाणी, तव ती ऐकुनी शुभाननी, बाहेर आली अतित्वरे, येता देखील योगदुम, मग भिक्षा घेऊन उत्तमोत्तम, म्हणे महाराजा भिक्षान्न, झोळी माझी स्वीकारी, मच्छिंद्र म्हणे वो शुभाननी, तव नाम काय ते ऐकू दे काणी, एरी म्हणे सरस्वती अभिदानी, लोकोपचाराही मज असे, उपरी मच्छिंद्र बोलले ते नाम काय तव भ्रताराचे, येरी म्हणे हे सर्व त्याते, दयापती म्हणतात नाथ म्हणे तुम्ही कवण जाती, गौड विप्र म्हणे ती ते सरस्वती, ऐसा कोणी खुणचित्ती, मिळाली तेव्हा नाथांच्या, मच्छिंद्र म्हणे माया एक, दावी कोठे तव बाळक, एरी म्हणे जी पुत्रमुख, पाहिले नाही अद्यापी, मच्छिंद्र म्हणे बोलसी का खोटे, म्या वरद भस्माची तिथली चुमुट, भस्म नोहे ते संजीवनी पेट, पुत्र रूपीचे दर्शवी, दाखवी बरी तो पुत्र कैसा, अजरामर मागे सोडिला कैसा, तेजपुंज अनिळ महेशा, ऐसा पुत्र असेल की, असे भस्म चिमटी ऐकता वाणी, खूणयुक्ती झाली नितंबिणी, परिभस्म चिमुटी ते उकिरडा बोणी, सांडिले अन्याय वाढला, तेने करुणी जाहली भयग्रस्त, हृदय संचल कंपवात, चित्ती म्हणे आता हा नाथ, की शिक्षा करील मज लागे, नेनो शापे करील भस्म, की तोडील स्वशक्तीने माझा काम, की तरुरूप होयसा शाप देऊन, सांडूनी जाईल वणिते, आधी मी अल्पबुद्धीपासून घेतल्या आहेत नितिंबिनी वाणी, की कानफाट्याची विपरीत करणी, अविद्यानवी असती ते, नाटक चेटक पुढे अपार कपट, जाणती दुर्गुण परम पापिष्ट, जाया पाहुणे उत्तम बरवट, स्तुती करिसे तियेची, दिनमानपर्यंत कुत्री उत्तम जाया, करीती रात्री, मग शैनी घेऊन शेज पात्री, भोग भोगती दुरात्मे, ऐसे पूर्वी मजश्रुत, सखियांमुखी श्रवण केले होते, परी तोची बोल समस्त, सत्य हो पाहतसे, तरी आता कपाळ फुटके, होणार दे होऊ शके, कानफाटा करुणी चेटके, दशा करेल की माझी, तरी आते कवण उपाय, काही सुचेना करू काय, हा ओळख धरुणी समय, साधुनी आला परतोणी, ऐसे रीती मणी जल्पत, तरी गात्रे थरथरा कापत, अत्यल्प भयाचे भरते, शुद्धी पात्रा सोडिले तिने, यावरी नाथ म्हणे वो जननी, पासे काय तो पिशाचपणी, पुत्र कोठे तो दावी नयने, उशिरण लावी तो वो माते, ऐसे बोलाची होता दाती, मग विचारी हृदयी गोरटी, की यासी वदावी खरी गोष्टी, वृत्तांत जितुका झाला तो, खरेपणी आहे वर्म, पृच्छावादी होईन शर्म, देवे अन्याय माफी होऊन, मुक्त होतसे तो प्राणी, तस्मात जी खरी सत्यनीती, त्यात साहते बहु असती, पंचामुखी
वंदुनी श्रीपती मुक्त करी अन्यायी, तस्मात राहो अथवा जाऊ प्राण, पुढे येऊ कैसे घडून परिसत्य वाचे खरे भाषण, वृत्तांत झाला तैसा वंदू, मग चरणी ठेवणे भाळ, उभय जोडून करकमळ, ग्लानमुख दिन विकळ, वृत्तांत सकळ निरोपी, म्हणे महाराजा क्षमाशीला, आपण जो का प्रसाद दिला परी अन्याय मजपासून झाला, भस्मगारी सांडिले म्हणाला काय म्हणून, तरी विश्वासे व्यापिले नव्हते मन, भस्माने पुत्र होईल कोठून, ऐसे म्हणून सांडिले, शेजारी असती बोलती जन, दारा असती प्रज्ञावान, खरे नोहे निरूपण, केले विचित्र तुझ लागी, तेने संशय आणूनी म्हणी, नेनो कैसे घडल करणी, जठरी पेटला कोपवणी, तरी आपणची भोगावा, अपत्याकरिता परमहित, परग्रही मिरवावे काय यतात, म्हणून गौप्य धरिले चित्तांत, सरस्वती बदलिसे जन्मात आल्या परोपकार, करावा हे शास्त्र निर्धार, न घडे तरी उपकार, अनुपकार करुणे, उत्तम वृक्षांची करावी लावणी, न घडे तरी न टाकावा खंडुणे, धर्म करावा न घडे मेदिने, वारुणे कवणाते, आपण स्वतः तीर्थासी जावे, न घडे तरी पराण वारावे, विवाह कार्य कदा न मोडावे, आपली बुद्धी वेचून या, गौतमी करू जाता चोरी, तेथे वेचूने वैखरी, तस्करा ते करिता अधिकारी, आड त्याते होऊ नये, सुतापाशी पित्याचे अवगुण, सांगून न करावे मनक्षीण, सुनेपाशी सासूहीन, म्हणून कदापि कूप तडाग मळे बागायत, करिता मारू नये कवणाते, कोणी कीर्तनासी असतील जात, आड येऊन येत्यासी, आपली वैखरी वेचल्यात, हो पाहे पराचे अनहित, तरी ते विचारुनी स्वचित्तात, मौन काही न बोलावे, ऐसे जाणून सरस्वती, सत्य बोलती ती युवती, की महाराजा विश्वासचित्ती, ठसला नव्हता त्यावेळे, ऐस्या युक्ती प्रयुक्ती करून, भावाभावी दृष्टी वेचून, जेणे जनाचे होय कल्याण, तोची अर्थ करावा, म्हणून भस्माचे सांडवण, मज दयेला घडले पूर्ण, काय करू दैवहीन, उपाय तो अपाय झालासे, की वाटे चालता चाली, की धनाची ग्रंथी का पुढे आली, परी दैवहीना बुद्धी संचरली, अंध व्हावे ते समयी, की कल्पतरूंच्या वृक्षाखाली, कल्पिली कल्पना फळा आली, की पिशाचवत बुद्धी संचरली, दैवहीना शेवटी, त्यांना माते झाले, आता क्षमा करावी माऊले, अज्ञानपणे उडविले, हित माझे महाराजा, परी ऐकता वाणी, मच्छिंद्र हिन्न झाला म्हणे स्त्रिया जाती पापरूपिणी, अविश्वासाचे भांडार हे, हिताहित कदा न जाणती, भलतेचे पद ठेविती, आपण बुडुनी दुसऱ्यासी बुडविती, 42 पूर्वजांची, स्त्रियांसंगे लाभ किंचित, काही दिसना सकळ अनहित, उगाची राबे भाडाईत, वृषभ जेवी वनितांचा, उदयापासून सायंकाळ, कष्ट अमित होती तुंबळ, एक क्षणी चित्त शीतळ, विश्रांती ते मिळेना, की विषय सुखाची परी मानावी जरी हृदयांतरी, तेथे होय स्वशक्ती बोहरी, निर्बळपणी मिरवावे, ऐसे जीवाची अवस्था होय, मेल्या नरका माझी जाय, केल्या कर्माचे रूप फेडाया, आचरण काही नसेची, शिष्य पाप गुरुनाथ, स्त्री पाप भोगणे भरता, तस्मात जिकडे तिकडे पाहता, अनर्थांचे मूळती, तस्मात स्त्रियांचे बुद्धी लागे जन, तो प्राणी गा प्रज्ञाहीन, महामूर्ख अतिमळीन, दुष्कर्माचा भांडारी, तन्याय मी मूर्ख झालो, या बाईच्या बोली लागलो, वर्धमंत्र भस्म ओपिलो, सूर्यवीर्य आणूनी, याउपरी अनेक वर, मंत्र संजीवनी आहे अमर, सूर्यवीर्य देह पर, रचिला असेल कोठेही, तरी आता ठाव सांडिला, शोध करुणी पाहू वहिला, ऐसा म्हणे विचार केला, सरस्वती ते बोलत असे, म्हणे माय व ऐके वचन, घडले घडो दैवयोगाने, तरी सांडिले भस्म ते ठिकाण, मतदृष्टीची दावी का, तुझवरी क्षोभ करावा काही, तरी पदरी काही पडत नाही, तरी सांडिला ठाव माझे आई, निज दृष्टी दावी का, ऐसे बोलता नाथवाणी, भय फिटले मुळीहुनी, प्रांजळ चित्ते शुभानने, मुखचंद्र उचंबळली, म्हणे महाराज योगद्रुमा, सांडिला ठाव दाविते तुम्हा, पुढे चाले मागे उगमा, नाथ जातसे सवे तव तो उकिरडा केर उद्दाम, गोवर पडला पर्वता समान, जेथे जाऊन सुमधुम, नाथाप्रती सांगत असे, हे महाराज तपोजटी, येथे सांडिली भस्मची मुठी, ऐसा ऐकुणी नाथ होती, हाक मारी बालकाते, हे
हे हरिनारायण प्रतापवंता मित्रवर्या सूर्यसुता, जरे असतील या गोवरात निघ त्वरित या समयी, या गोवरगिरीत नरदेह जन्म मिरवला असे तुते उत्तम, तरी गोरक्ष असे तुते नाम सुडाळपणी मज वाटे. 12 वर्षेपर्यंत बैसलाचे गोवर रक्षणात, म्हणून गोरक्षक नाम तुते पाचारितो स्वच्छंदे. तरी आता न लावी उशीर, हे गोरक्षनाथा निघे बाहेर. ऐसे वदता नाथ मच्छिंद्र बाळ शब्द उदेला, म्हणे महाराजास गुरुवर्या, गोरक्ष असे मी या ठाया, परी गोवर नगाने गुंफित काया, भार मोवळी विराजला. तेने गुरुणी शरीर वेष्टन झाले आहे दडपण, तरी गौरया ते विदारुण बाहेर गाडी महाराजा. ऐसा ऐकुणी बाळ उत्तर, लवकरे आणून लोहपात्र, मही विदारुणे नग गौर. बाळ तनू काढिला परी ती तनुलता, बालार्क किरणी दिसे समता, की धन मांदुसी विद्युलता. चमक दावी आगळी, की पूर्ण चंद्रप्रकाश पौर्णिमेचा, दिशा उजळे समयी निशीच्या. तेवी तनु गर्भ मदनाचा, जना माझी मिरवला, की दुसरा ईश तो चक्रधर. त्यजोनी आता मूर्तीसार, वीट मानुनी क्षीरसागर, म्हणून येथे आला असे. कुंकुमाकार पदपंकज, सकळ अंगोळ्या तेजपुंज, चंद्राकार सम विराजे. नखे अग्र आंगोळी, गोटी सुनीळ अपूर्व देखा, की इंद्र निळाची झळके बिका. मनगटावरी अलोलिका, सकळ पोटरी विराजे. गुडघ्यावरी जानस्थळ, जेवी स्तंभ कर्दळीचे उभय सरळ. त्यावरी कटितटा अति निर्मळ, हरी माझ्या सम जाणावी. कटीवरती नाभिधाम, त्यावरती हृदयी अति सुगम परी विद्याधाम. ऐसे परी वाटतसे, सरळ बाहू स्कंदी शोभत, परी उग्रतम चंद्राकृती तेज उत्तम. कोर जैसी द्वितीयेची, असो स्कंदा माझे ग्रीवा सरळ. घोटिता बीक दावी सकळ, तयावरी हनुवटी निर्मळ. अद्रापरी शोभतसे, अधर दंत जिवे सहित, आनंद केवळ चंद्रमूर्तिमंत. परी आनंद नोहे धाम निश्चित, वेदधनाचे विराजे. सरळ नासिका शुकाग्रवत, उभय चक्षु विशाळवंत. चक्षु नव्हे ते शशी आदित्य, नांदावया पातले. भाळ विशाळ कबरी भार, कुरळीवरती पिंगटाकार. ऐसा महाराज सर्वेश्वर, उदया आला वाटते. 12 वर्षे अलोलिक, सर्वगुणी पाहता बालक. सरस्वतीने भाळी देक, तर्जनी ते लाविले. मनात म्हणे ती गोरटी, आहा जणी मीच करंटी. ऐसा पुत्र माझे पोटी, येतो दैवे उच्छेदिला. चित्ती उठवणे परम तळमळ, नेते दाटले अपार जळ. मोहे करणे हृदय कमळ, हृदन संवाद अनुवादी. ते पाहुणे मच्छिंद्रनाथ, मने खेदका व करिसी व्यर्थ. तुझा नव्हता तो सूत, प्राप्त कैसा होईल. पहा अन्नयोग अन्नयोग, श्वानपराचा भक्षितो भाग. परी उलटोणी रसना मार्ग, श्वान देवे विराजे. तन्याय मूर्तिमंत, विभाग नसे हा ऐसा सूत. आता शोक करिसी काव्यात, तपशाप विभाग मिरविती. तरी जातू येथोनी, ना केसील शापवाणी. माझा कोप प्रत्यक्ष अग्नी, ब्रह्मादिका साहेना. ऐसे बोलता क्रूर वार्ता, सरस्वती पावली भयचित्ता. मागे पाऊल ठेवणी तत्वता, निज सदना पातली. एरीकडे गोरक्षनाथे, येऊनी वंदिले गुरुपदाते. मच्छिंद्रनाथ तो प्रसन्न चित्ते, अनुग्रह ओपितसे. ओम इति एकाक्षर अक्षर, संबोधित समग्र. नारायणी नामोच्चार, मंत्रविधीने निरोपिला. वरदहस्त ठेवणी मौळी, सकळ निवटली अज्ञान काजळी. वरद विभूती चर्चुनी भाळी, मुख कुरवाळी प्रेमाने. मग हस्त धरुणी तत्वता, म्हणे ताळुल्या उठा आता. महिसे गोचर करुणी तीर्था, हरिपरायणता सकामाते. अवश्य म्हणून गोरक्षनाथ, सलीलचरणी माथा ठेवीत. श्री मच्छिंद्राचा धरुणी हस्त, गमन करिता पै झाला. चंद्रागिरी स्थान सोडून, करीती जगन्नाथी गमन. तो मार्गी जाता 1 ग्राम, कणकगिरी लागला. मच्छिंद्र पाहता ग्राम सुरस, बोलता झाला गोरक्षास. बारे प्रारब्ध क्षुदेस, जठरा माझी दाटला. कक्षे माझे घालुणी जोळे, बारे संचरोणी वस्ती मेळे. भिक्षा मागुणी ये वेळी, शुदा माझी हरी की. अवश्य म्हणून गोरक्षनाथ, सत्वर जोळे कक्षे घेत. संचरुणी कणक ग्रामात, भिक्षा मागे घरोघरी. भिक्षा मागता अति उद्देशी, तव तो गेला
विप्रग्रहाचे ते पाहता ते दिवसे पितृश्राद्ध मिरवले. विप्र करुणिया भोजन उपरी मागत्यासी देतसे अन्न. ते संधीसी गोरक्ष जाऊन अलक्ष आदेश म्हणत असे, अलक्ष आदेश जल्पत असे. तव त्या घरची नितंबिनी महाप्रज्ञिक सुस्वरूपिणी क्षमा शांतीची लावण्यखानी सर्व गुणी संपन्न. तिने पाहता गोरक्षनाथ भाविती झाली चित्तांत. म्हणे धन्य हे बाळ अतीत सांगुलपणे मिरवत असे. प्रत्यक्ष माते भासे कैसा की बालार्क तणूचा ओपिला ठसा, की बालार्क तणूचा होतीला ठसा, की हरुणी चपळेचे मांदूसा महिला की उतरला परी हा तापसी योगी वरिष्ठ. माते वाचतो योग हा श्रेष्ठ पूर्वीचा कोणी योगभ्रष्ट जगामध्ये मिरवत असे. ऐसे जाणून लवड चवडी पात्री पदार्थ स्वकरे वाढी अन्न सामुग्री अति तातडी घेऊन आली भिक्षेसी. खाजा करंजा पदार्थ गिवर पोळी भात शिरा कचोर माल पुव्यादी सुकुमार परम मृदू भक्षतो. चोटी मुगदळ बुंदी विशेष पूर्ण पोळ्या विस्तीर्ण पात्रास घाऱ्या पुऱ्या पंचमधुरस श्रद्धापूर्ण ठेविल्या. वड्या 5-7 वड्या शाखा बहुत सोमसट्टकाचे द्रोण भरित कोशिंबिरी आंबे रायते बहुभात चटणीया कडी सांबारे वडे त्यात सार आमटी चणचणीत नाना द्रोण भरुणी घृत मेथ कुठाती वाढिले मध्यभागी ठेवणी भात त्यावरी वर्ण कडक वर्णात तळी वडे पोखरे दह्यात घालोणिया वाढिले. ऐसे पर्य षडसान्न घवघवीत पात्र वाढून श्री गोरक्षा पुढे ठेवून नमस्कारे प्रीतीने. गोरक्षा पाहता पात्र सुरस मणी वाटला परमहर्ष. चित्ती म्हणे त्या नितंबिणीस धन्य धन्य माऊले. आहा आम्ही कोठील कोण नोहे इष्ट सोयरे जन आम्हासाठी सिद्ध करून पात्र वाढून आणिले. पात्र पहा घवघवीत हे पात्र नोहे यथार्थ शिवलिंगी शोभला भात पात्र शाळुंका मिरविली नाना पदार्थ अर्थ प्रकरण. ते शिवाचे अपार सुगम की शिवला खोली ढासवून शाळुंका ते मिरविली की प्रीती पाहता तो भात सकळ अन्नाचा प्रभू शोभत. पात्र महिते प्रीतीने बहुत नाना पदार्थ मिरवले तरी शाकनो हे पृतना मेळ. खाजे मंत्री दिसे सबळ छवळी मंत्र तेजाळ वरान्न हे मिरवले. ऐसा भासुनी हृदयी पात्र कक्ष जोळीत ठेवी आशीर्वचने तोषवणी बाई. जाता झाला महाराज चित्ती म्हणे उदरापुरते प्राप्त अन्न झाले माते. आता वेचुनी स्वकष्टाते केवी हिंडावे घरोघरी. ऐसा विचार करून चित्ते येऊनी मंदिरे श्री गुरुमूर्ती भिक्षाजोळी कक्षेतून निघुती काढून ठेवी पुढारा. तवती प्रत्यक्ष तपोमोळी विकासुनी पाहे झोळी. तवते अन्न सुंदर परिमळी निधी दृष्टी देखिले. मग ते घेऊन आपुले पासी भोजन करे योगेंद्र तापसी. अन्न स्वादिष्ट रसनेसी लागता भक्ष्य आवडीने. मुखामाची कवळ करिता रसनाला लावी दंता. म्हणे हे तरकी होतील आता लवड चवडी लोटत असे. जठर भांडारी भरुणी भरते आणि इच्छे नाही पुरते. परी सर्व पदार्थ कामनायुक्त वडा प्रिय मिरवला. परी पदार्थ अपूर्वपणे पाहता झाला गोरक्षवंदन. तो सच्चिष्ट ओळखून बोलता झाला गुरुसी. म्हणे महाराज तपोधना कवड कामना आली म्हणा. तो अर्थ उघड रावणी वचना आम्हा कार्या निरोपावे. एरू म्हणे गोरक्षनंदना कामना वेदली माझी म्हणा. अनेक वडा असता भोजना तृप्त चित्ती मिरवतो. ऐसा ऐकुणी गुरुचे चोच म्हणे गुरुराजा महाराज आताची वडा आणून सहज तुम्हा प्रती देईन मी. ऐसे म्हणून तत्कालिक उठता झाला तपोनायक. विप्रगृही एवढी देख मारी हाको गोरक्षतो. म्हणे माय व माय आता अनेक वडा दे तत्वता. मम गुरुची कामना असे चित्ता तृप्ती असता ते पावेना. तव ते बोले नितंबिनी आलासे गुरुचे निमित्त करुणी. परी सकाम सविता स्वेच्छापणी हृदय पात्री हेलावे. माते दावणी गुरुभक्ती कामने करू पाहसी तृप्ती. तस्मात सकळ अर्थ कळू आला चित्ती मजरागी जाणपा. एरू म्हणे जननी ऐसे कामणी वेदल्या नाही मानस. गुरु इच्छा काम उद्देश पाहू आलो तवठया.
तवती बोले विप्रनंदिनी, गुरुअर्थ कामण्या म्हणी, वेदली म्हणतोसे तरी प्राज्ञी. वचन माझे ऐकावे, अगामम भक्तीचे प्रसंगे करून, तू ते तिथले पहा वाढून, पुन्हा आलासे मागून, तरी ते नाही फुकासे. एरू म्हणे तरी त्यास, काय लागते सांगा मास, तोच देवडी तू ते खास, वडे जाण इच्छितो. एरी म्हणे गुरुभक्ती माते दाऊद पावलासी शक्ती, परी वडे अन्नावर ते पाहिजे ती, डोळा काढून देई का. एरू म्हणे काय कठीण, चक्षुकामणी वेधले मन, तरी चक्षु आता देईड जाण, उशीर नसे या कार्या. ऐसे बोलणे केले कौतुके, तत्काळ अंगुळी अनामिका. चक्षुद्वारे घालून देखा, बाहेर काढले बुबुळाते, बुबुळ गोळ वाम करतटी, ठेविता लोटला रुधिर पाटी, जैसा नगी झरा लोटी, अकस्मात उद्भवलासे, की मांदार नदी स्वर्गीहून उतरे मनकर्णिकेचे जीवनी, तन्याय चक्षुद्वारा होणी, लोट लोटला रुधिराचा. म्हणावी ते रुधिर नोहे शक्ती, दाखवू पातली आपली गुरुभक्ती, विप्रकामना पात्र भरती, जीवन भागीरथी दाविली. काते जाया हेलन भाव, की सगरांची मिरवली ठेव, तदर्थ जीवन भागीरथी राव, गोरक्ष नगींच्या आणली असे. असो ऐसे तेने रुधिरा, लोट लोटला महिवारा, ते पाहुणी चिंता तुरा, प्रेमे जाया मिरवती, रुधिर वाहता भडभडाट, मही लोटला रक्तपाट, खंडना नोहे परमचाट, भूषण मिरवी लोकाते, परी तो पाहता रुधिरपाट, नोहेम धरा देवीचा शुद्ध मळवट. भाळी चर्चणी कुंकुम पाट, भूषण मिरवी लोकाते, ऐसे ते विप्रदारा पाहून, लज्जित झाली अरिष्टपण, परमचित्ती खोच मानून, सदना माझी परतली, चित्ती म्हणे हा आहा, कैसे बोलता झाले विपर्यासे, धन्य हा एक शिष्य असे, जगा माझी मिरवला, आ कैसे केले धैर्यपण, बोलताची काढीला जेणे नयन, परी ते व्यापून भय संपन्न, ग्लान मदन मिरविली. म्हणग म्हणे मग वडे घेऊनी 7-5, देऊ पातली लगबगे 7, पुढे ठेवणी वडे व देवाचे, ऐक्या ते करी भावात, उपरी जोडणी उभय पाणी, विनंती करी म्लानवदनी, म्हणे महाराज सहजवानी, शब्द माझा उदेला, परी उदय होताना लाविता वेळ, तुम्ही बाहेर काढिले बुबुळ, परी मम अन्यायी शब्द केवळ, क्षमा पात्री मिरवणे, तुम्ही कृपाळू संपूर्ण, बैसता अंगी क्लेश धरुण, परी ते तुके दुःख परा कारण, देऊ ऐसे वाटेना, की कमळ तरी असत समयी, घ्यावया इच्छा द्रुम घेत हृदय, परी ते दुःख प्रवाही कदा काळी मिरवेना, शेवटी आपण पाहुणी मरण, पराते काळिके सुख ओपून, राहते तन्याय करून, तुम्ही संत आहाती. उपरी बोले गोरक्षनाथ, तू किमत झालीस भयभीत, वडे अन्न तत्प्राप्त्यर्थ, चक्षु तिथला म्या आपुला, तरी तू भयभीत न होई सकळ, स्वकरी माझे विराजे बुबुळ, एरी म्हणे तपस्वी स्नेहाळ, कृपा करी मजवरी, इतुके देऊणी माझे दान, इतुके देऊणी माते दान, बुबुळसहित नेजन, आपले कार्य संपादून, क्षमा वाढवी आमुते. ऐसा एकुणे गोरक्षनाथ, म्हणे तू न होई भयभीत, बुबळाचा वडे अन्ना ते घेऊन या चालिलो, चक्षुचे आडवोणी पदर, जाऊनी उभा राहिला गुरु समोर, वाचे बोले नम्रतर, इच्छा पूर्ण करायची, परी तो कणवाळू मच्छिनाथ, सश्याचे मुख पाहत, तव वचन पदर चक्षुवर ते घेऊन या मिरवला. ते पाहुणे चक्षु वसन, म्हणे चक्षु झाकीला केवी वसने, एरू म्हणे उगेची करुण, चक्षु वसने धरियेला, मनात कल्पे गोरक्षनाथ, जरी मी या ते करी श्रुत, तरी धिक्कारुणी वडे अन्नासहित, दुःख प्रवाही मिरवेल. जैसा श्रावणाचा अंतकाळ, ऐकताना सेविती वृद्ध, तेथे जळ, त्यांना येथे केवळ दुःख सरिता लोटेल, म्हणून पुसता गुरूंनी वचन, बोले श्री गुरु ते गौप्य धरुण, सहज स्थिती चक्षु वसन, धरिले असे महाराजा. एरू म्हणे या एरू म्हणे बा मुख कमळा, प्रत्यक्ष पाहू दे माझ्या डोळा, एरू म्हणे गुरु स्नेहाला, भोजन झाल्या दाखवीन, मी तो असता सहज स्थिती, की परी उगलाच नयन केऊत गती, ठणका उठला चक्षु प्रती, आला की काय कळेना, तरी दे दावणी चक्षुद्वार, परम दिसेल अपवित्र, किळस बांधील भोजनोत्तर, चक्षु पाहावा महाराज. एरू म्हणे बाण घडे ऐसे, आधी पाहुणी
तव मुखास नंतर सारू भोजनास दुःख तुझे हरोनिया. जरी तू करीसी अनुमान तरी प्रत्यक्ष गोमा समान. मानिन हे अन्न निश्चय जान चक्षु आधी दाबिका. ऐसा एकता निर्वाण वचन गोरक्ष बोले श्री गुरु कारण की मागू गेलो वडे अन्न कथा झाली ती ऐका. जय घरी वडे अन्न तेथील सद्भक्ती आहे कामीन. तिने जे प्रथम दिलेले अन्न मागुनी गेलो दुसऱ्याने. तुमची इच्छा काम दावून म्या मागितले वडे अन्न तव ती बोलती मज कारुण. गुरुभक्त म्हणविसी तरी तू काढून दे डोळा मग वडे देईन बाळा. ऐसे बोलता तर्जनी बुबुळा खोडिया काढिले तरी हा अन्याय घालुडी पोटी. माते करावी कृपादृष्टी ऐसे ऐकता तपोजटी परमचित्ते तोषला. मग चक्षुद्वारा होणी वसन हस्ते काढी मच्छिंद्र नंदन. तो रुधिर प्रवाह अतिदारुण चक्षुद्वारा देतसे. मग बोले मच्छिंद्र नंदन त्याते बुबुळ कोठे सांग माते. एरू काढुने तळहस्ते गुरुनाथ दर्शवी. मग तो प्रतापी योगद्रुम मंत्र संजीवनी आराधोनी. प्रेम सविता तेज बुबुळधामी मंत्रप्रयोगी स्थापिले. पूर्ण मंत्राचा होता पाठ बुबुळ संचले चक्षुक पाठ. मग पूर्वस्थिती होणी अचाट तेजा लागे मिरवले. मग अंकी किवणी गोरक्षनाथ स्वकरे मुख कुर्वाईत. म्हणे धन्य धन्य हा म्हणे धन्य धन्य बा महित तुची एक सशिष्य. मग त्याचे घेऊन अंकावरी सच्चसह भोजन करी. परिधैर्य शक्तीची अपार ररी मच्छिंद्र देही मिरवत असे. झाल्या सांगोपांग भोजन गोरक्षा लागे बोले मच्छिंद्र जाण. बारे तव भक्ती पाहून परमचित्ती संतोषलो. तरी मज पासीचे विद्याधन हृदय साठवी ठेवून. मग अस्त्रविद्या दत्तात्रेय देणे सकळ तुते निरोपीन. कवित्व विद्या सावरी सबळ तीही विद्या अर्पिली सकळ. एक मास करुणी वस्ती स्थळ विद्येचा अभ्यास केला पे. असो आता निरूपण पुढले अध्यायी धुंडीनंदन. मालू सांगेल श्रोत्या कारण नरहरी प्रसादे करुणिया. स्वस्ति श्री भक्ती कथासार समंत गोरक्ष काव्य किम्यागर सदा परिसद भाविक चतुर नवमाध्याय गोड हा. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. शिरस्तु. नवनाथ भक्तिसार नवमाध्याय समाप्त. अलख निरंजन आदेश. अलख निरंजन आदेश. श्री गुरुदेव दत्त. श्री नवनाथ महाराज की जय हो.